नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी संदर्भात. ई-के-वाय-सी संदर्भामध्ये मी जसं काल व्हिडिओ एक शेअर केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की आता जर तुम्ही ई-के-वाय-सी नाही करू शकलात, तर तुम्हाला जून-जुलैच्या अंतर्गत आहे ते तुम्हाला मिळणार आहे ई-के-वाय-सी करायला. याच्यामध्ये मला बऱ्याच महिलांनी वेगवेगळ्या कमेंट केलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही मला असं म्हणत आहात, की ताई आता आम्ही काय जूनपर्यंत थांबायचं का? जून-जुलैमध्ये के-वाय-सी करायची का? मग तोपर्यंत आमचा लाभ बुडणार आहे वगैरे सगळ्या कमेंट मी घेतल्या. आता माझा मुद्दा सांगायचा काय होता, तर समजा आता ई-के-वाय-सीचं ऑप्शन आपल्याला चालू झालं, तर तुम्ही ई-के-वाय-सी करू शकणार आहात. पण समजा ऑप्शन जर आलंच नाही ई-के-वाय-सीचं, बरोबर? तर तुम्ही जून-जुलैमध्ये करू शकणार. ही माहिती मला तुम्हाला द्यायची होती, कारण तुम्हाला कुठेही डाऊट नको. तुम्हाला हे अगोदरच मी तुम्हाला ना अगोदरच माहिती देत असते, बरोबर? की तुमच्या लक्षात असावं, की तुम्हाला परत ई-के-वाय-सी करायची आहे. ई-के-वाय-सी सगळ्यांना करायची आहे, हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. बाकी तर जसं अपडेट येईल तसं मी सांगणार आहे. त्याच पद्धतीने आता तुमची ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही ना, त्या महिलांसाठी एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तो आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल याची व्यवस्था पण मी केलेली आहे आणि तो व्हिडिओ मी शेअर केलाय. त्याच्यामध्ये तुमची मागणी पण मी त्यांना सांगितलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघू, की आपल्या बोलण्याची दखल घेतली जाते का? मी जसं बोलतेय तुम्हाला मी प्रयत्न करत आहे माझ्या पर्सनल लेव्हलला आणि मी नक्कीच शेवटपर्यंत प्रयत्न करेन. मी तुम्हाला सांगितलं होतं महिला व बाल कल्याण विभागाला तुम्ही सुद्धा ॲप्लिकेशन द्या. एका ताईने आपल्या चॅनलवरती कमेंट केलेली आहे. ताई म्हणल्या मी जाऊन आलेली आहे महिला व बाल कल्याण विभागाला ॲप्लिकेशन दिलंय. तर त्यांनी आपल्या चॅनलवर पण तुम्हा सगळ्यांना सांगितलंय तुमची जरी के-वाय-सी झाली नसेल, तर तुम्ही सुद्धा जाऊन महिला व बाल कल्याण विभागाला एकदा भेट द्या आणि 2 मी जे अर्ज दिलेले आहेत त्या पद्धतीने ते अर्ज द्या. ते वेगवेगळ्या महिलांसाठी 2 अर्ज आहेत. मी कम्युनिटीला ते अर्ज शेअर केलेले आहेत. मी प्रयत्न करते, पण तुम्हीही तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. असं त्या ताईंनी त्या कमेंटमध्ये सांगितलंय. तर नक्कीच त्या ताईंची कमेंट आपल्या कालच्या व्हिडिओच्या अंतर्गत आहे. तुम्ही पाहू शकता ई-के-वाय-सीच्या. मी काल एक ई-के-वाय-सीचा A to Z व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यातनं तुमची ई-के-वाय-सीचे जेवढे प्रश्न असतील ना, तेवढे सुटतील. तुम्ही कोणालाही प्रश्न विचारणार नाही ई-के-वाय-सी संदर्भात. आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात, जिथे तुम्हाला प्रश्नच राहत नाही. कुठेच प्रश्न राहत नाही तुम्हाला, की आम्हाला पुढं काय मिळेल, न मिळेल, योजना बंद होईल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांची मला अजून एक कमेंट आहे, आम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे. तर अजिबात नाही. तुम्ही आता कुठेही नवीन फॉर्म भरू शकत नाही आणि असं तुम्हाला कोणी सांगत असेल, तर कोणाच्याही अफवांना बळी पडू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी एवढं सांगेन. ज्यावेळेस नवीन फॉर्म चालू होतील, तेव्हा मी तुम्हाला वैयक्तिक स्वतः सांगणार आहे. इथे कुठेही डाऊट नाही. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न जो आला आहे, की ताई आम्हाला पोर्टल चालू होत नाहीये. आम्ही ई-के-वाय-सी कुठं करायचं? ई-के-वाय-सी कुठं करायचं? बरोबर. आता पोर्टल चालू होतच नाही नवीन ई-के-वाय-सी करायला. तुम्ही ई-के-वाय-सी करू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही ई-के-वाय-सी करू शकत नाही. आता पोर्टल जे आहे ते बंद आहे नवीन ई-के-वाय-सीला. फक्त आता पोर्टल कोणासाठी ओपन आहे? ज्या महिला ई-के-वाय-सीची दुरुस्ती करतायत ना, त्यांच्यासाठी पोर्टल ओपन आहे. आपल्याला नवीन ई-के-वाय-सी साठी नाही, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि तुम्हालाही सांगितलं मी. आता ह्याच्यामध्ये दुसरी जी कमेंट आहे, की आम्ही जेव्हा के-वाय-सी करायला जातो, तेव्हा आम्हाला असं दिसतंय, की हा आधार के-वाय-सीच्या दुरुस्ती यादीमध्ये दिसत नाही असं सांगते. म्हणजे के-वाय-सीच्या दुरुस्ती यादीमध्ये हा आधार क्रमांक नाही असं सांगत आहे. बरोबर ना? तुम्ही जर एकदाही के-वाय-सी केलेली नसेल, तर तुम्हाला कसं काय तिथं ई-के-वाय-सीची दुरुस्ती करता येईल? ई-के-वाय-सीची दुरुस्ती कोण करणार आहे? ज्यांची के-वाय-सी चुकली ना, त्या दुरुस्ती करतायत. ज्यांनी एकदाही के-वाय-सी केली नाही, ते लोक नाही के-वाय-सी करू शकत. आणि तुम्हाला जर असं दिसत असेल, की हा आधार क्रमांक के-वाय-सी च्या दुरुस्ती यादीमध्ये नाही, तर ह्याचा अर्थ असा आहे, अजून एक दुसरा अर्थ सांगते मी. तो असा आहे, की तुमची ई-के-वाय-सी चुकलेलीच नाही. ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली ना, त्याच महिला दुरुस्ती करू शकतात. लक्षात घ्या. बाकी कोणीही दुरुस्ती करू शकत नाही. त्यांनी तशी यादीच दिलेली आहे. त्यामुळे तिथे तुम्ही काळजी करू नका. ह्याच्यामध्ये अजून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही. ह्याचा अर्थ आहे, की तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र नाही, म्हणून तुम्हाला तसं दिसत आहे त्या ठिकाणी. लक्षात घ्या आणि टेन्शन घेऊ नका. जर तुमचा नंबर आधार क्रमांक दुरुस्ती यादीमध्ये नाही, ह्याचा अर्थ आहे, की तुम्ही ई-के-वाय-सीची दुरुस्ती नाही करू शकत आहात. एकतर तुमचं जे आहे ते के-वाय-सी चुकलेलीच नाही किंवा मग तुम्ही के-वाय-सी केलेलीच नाही. त्यामुळे तुमच्या त्या यादीमध्ये नाव दिसत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये कुठेही डाऊट नसेल. या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे डाऊट वाटला, तुम्हाला अजून काही समजलं नसेल, मला कमेंट करा. नक्कीच आपल्या या सुद्धा व्हिडिओला जरूर शेअर करा. उद्या व्हिडिओ जरूर पहा. अर्थसंकल्पाविषयी आहे आणि आपल्या योजनेच्या अंतर्गत या आता निधी किती मंजूर होईल, कधी मंजूर होईल, ₹21 मिळतील का तुम्हाला? जे आहे ते 1500 मिळतील. या संदर्भात मी माहिती दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ
पहा आणि आपल्या सर्व व्हिडिओला इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करत जा. एक शेअर करायला 1 रुपया सुद्धा लागत नाही. व्हिडिओला लाईक पण करत जा, कारण मला सुद्धा तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत. मग मला अजूनही प्रोत्साहन मिळतं. तुमच्या कमेंट बघून, तुमच्या लाईक बघून माझे व्हिडिओ आवडत आहेत या संदर्भामध्ये मलाही प्रोत्साहन मिळत असतं. म्हणून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, बेल नोटिफिकेशन जरूर दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.